तो आपल्या सर्वांच्या म्हणता येणार नाही, लहान मुलांच्या आवडीचा आहे, कारण त्यांना त्यात खूप खेळायला मिळतं, मजा करायला मिळते. तरुणांच्या खूप आवडीचा आहे. तुमच्या आमच्या आवडीचं असेल असं मी म्हणत नाही. त्या विषयाचं नाव आहे लग्न. लग्न हा विषय असा आहे, ज्याचं झालं त्याला असं वाटतं का झालं, आणि ज्याचं झालं नाही त्याला असं वाटतं कधी होईल. तुम्ही सगळ्या पुरुषांना जर विचारलं लग्न म्हणजे काय, तर सगळ्याच्या व्याख्या जर एकत्र केल्या तर त्यातून एकच सारांश निघेल. लग्न म्हणजे माणसानं घोड्यावर बसून केलेला गाढवपणा असतो. म्हणजे अनेक जण सहमत आहेत माझ्याशी, मी केलेला आहे, विषय तो नाही, पण तो करावा लागतो. संकेत आहेत, परंपरा आहे. परंतु पूर्वीचे लग्न आत्ताचे लग्न वगैरे जर पाहिले तर फार प्रचंड बदल ते झालेले आहेत. आता काय फोटोग्राफर्स आलेले आहेत, व्हिडिओ आले, तंत्रज्ञान आलं. पूर्वीचे ज्यांचे लग्न झाले त्यांना आठवत असेल, एकच कॅमेरा असायचं, ते कधीकधी डोक्यावरती काळी घोंगडी घेऊनही फोटो काढायचे, त्यात उजेड पडू नये, फार मजेशीर ते असायचं. आणि अल्बम जपून ठेवायचे घरामध्ये. ते सुद्धा त्या लोकांना मानलं पाहिजे, जे 10-10, 20-20 वर्ष ही दुःखद आठवण जपून ठेवतात. पण त्याचा उपयोग असायचा, म्हणजे एखादा पाहुणा आला की चहा उस्तर त्याला ते दाखवायचं, बघ बाबा, ते आपलं आंबट चेहऱ्यानं पाहायचं, ते आपलं तसं. मग यांनी पाहिलं का, वा वा छान आहे वगैरे. पुलं नेहमी सांगतात की असे पती एका बाजूला, पत्नी एका बाजूला कधी कधी बसतात, त्यांना समजावून सांगतात की हा फोटो, मग ती सांगते आपण नाही का महाबळेश्वरला गेलो होतो, तो हा फोटो आहे. मग तो सांगतो हो तो. मग ती सांगते हा नाही का पॉईंट. मग पती सांगतो अगं तो पॉईंट नाही, तो हा पॉईंट आहे, तिथं नाही का तू घोड्यावर बसली आणि घोडं खाली बसलं. असं म्हणून आपण त्या पाहुण्याबरोबरच बाहेर निघायचं, तुमचं काही खरं नाही नंतर. तर ते अल्बम आता कालबाह्य झाले, ते फोटो आता कोणी पाहत नाही. आता व्हिडिओज आले, ते कॅसेट लावली जाते, CD वगैरे त्या टीव्हीवर. मग ते सगळं छान आलंय, असा नवरदेव असा कबुतरासारखा उडतो इकडून, पंख वगैरे आहेत, असा आभाळात उडताना दाखवतं. ते चेहरा नवरदेवाचा, बाकी सगळं कबूतर असं, आणि नवरी तिकडून अशी चिमणीसारखी चिव 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 चिव, आणि त्यांची आभाळात भेट होते. सगळे सांगतात वा 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 सुंदर आहे. हे नवीन तंत्रज्ञान. थोडी सुधारणा त्यात केली पाहिजे, म्हणजे नवरीचा बापही दाखवला पाहिजे जटायूसारखा असा पंख कापलेला, चोच वाचलेली, म्हणजे आता पुढचे हप्ते कसे फेडायचे भाव वगैरे असं. या सगळ्या लग्नातल्या गमती आहेत. पत्रिका अजूनही पूर्वीच्या पत्रिका आत्ता बऱ्यापैकी, त्यात काय फारसा बदल झालेला नाही, फक्त नावांची गर्दी प्रचंड वाढलेली आहे. तुम्ही पहा पत्रिका आपण छापलेल्या आहेत, दुसऱ्या